हॅलो फ्रेंड्स, राणीच्या ट्युटोरियलमध्ये आपलं स्वागत आहे। मागचा व्हिडिओ आपण इथे नववारी साडीचा पाहिला होता। राजलक्ष्मी साडीची आपण इथे पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग दोघेही पाहिली होती दोन व्हिडिओमध्ये। तर बघा, नववारी साडीमध्ये इथे ब्लाउज पीस राहत नाही। इथे काही माझ्या साडीतला जो उरलेला कापड शिल्लक ते आणि इथे आपण काठाचा वापर करणार आहोत। आणि माझ्याकडे जो शिल्लक कापड होता या काठावरती काहीसा या रंगाचा हा अखंड नाहीये, त्याच बरेचसे तुकडे आहेत। त्यानंतर मी इथे अस्तर घेतले। तर बघा, ह्या सगळ्या मटेरियलचा वापर करून आपण एक फॅन्सी कटोरी ब्लाउज इथे स्टिच करणार आहोत। पाठीमागचा जो गळा आहे तो सुद्धा आपण इथे डिझाइनर घेणार आहोत। त्यानंतर बरेचसे जे माझे सबस्क्रायबर आहेत त्यांनी मला कमेंट्स केली आहेत, काहींना लॉंग स्लीव पाहिजे आहे, काहींचा जो फ्रंट पार्ट मध्ये डायरेक्टली आपण कटोरी कट करतो आणि स्टिच करतो यात जो प्रॉब्लेम होतो, स्टेप बाय स्टेप आजच्या व्हिडिओत आपण इथे डिटेल पाहणार आहोत। आज आपण व्हिडिओमध्ये पाहूया इथे कटिंग। आता इथे मी अस्तर ठेवलंय। अस्तर आपण चेस्ट वाइज आधी डबल फोल्ड ठेवायचंय, बंद बाजू मी माझ्याकडून ठेवून घेतली आहे। आता बंद बाजूपासून आधी आपल्याला टाकायची इथे उंची। तर जी तुमची उंची आहे त्यात आपल्याला 1 इंच आता एक्स्ट्रा घ्यायचंय। आता एक गोष्ट आहे सांगेन, जे तुमचं माप आहे त्यानुसार तुम्हाला समजावून सांगेन आणि जे मी टाकते यातही तुम्हाला दोन्ही गोष्टी समजावून टाकेन की काय चेंजेस करायला हवे। तर बंद बाजूपासून जी तुमची उंची त्यात आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचंय। आता जे मी ब्लाऊज शिवते त्याची उंची माझी इथे तयार असणार आहे 14 इंच। तर यात मी 1 इंच एक्स्ट्रा घेते, म्हणजेच की 15 इंचावरती जी उंची आहे त्यात 1 इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचंय। आता बराचसा गोंधळ जो होतो तो शोल्डर विषयी होतो की नेमकं शोल्डर आपल्याला किती घ्यायला हवं। तर शोल्डर जे आपल्याला टाकायचंय ते पूर्ण आपल्याला नेक वाईज टाकायचंय। जेवढा तुमचा गळा आहे त्यानुसार कमी शोल्डर इथे येतं। तर इथे मी 5.25 इंचाचा म्हणजे 5 आणि जस्ट 2 लाईन एवढं मी ते शोल्डर घेते, कारण मला गळा जो हवाय तो 10 इंचाने डीप इथे हवाय। तर मी इथे 5.25 इंचाचं शोल्डर टाकलंय, 2 इंचाचा मी इथे टाकते गळ्याचा घेर। हे टाकल्यानंतर आता आपण गळ्याची उंची टाकूया। गळ्याची उंची मी टाकते इथे 10.5 इंचावरती। तयार मला हा 10 इंचाचा हवाय, म्हणून मी अर्धा इंच शोल्डर मध्ये दाबलं जाईल, म्हणून इथे आपण अर्धा इंच जे आहे ते वाढवून घेतलंय। त्यानंतर पाठीमागची जी मुंडेची उंची आहे ते मी इथे घेते 5.5 इंचावरती। जे तुमचं चेस्टचं मेजरमेंट आहे, आता आधी तर इथे मुंडेच्या उंचीविषयी सांगेन। सर तुमची 36 साईज पर्यंत असेल तर तुम्ही 5.5 टाका। आपण इथे डीप नेक घेतोय। त्यानंतर पुढची जी साईज असेल तुमची वाली वाढत, त्यानंतर तुम्ही इथे मुंडेची उंची ती 6 टाकायची। अजून बिग होत असेल तर मग तुम्ही इथे 6.5 टाका, पण यापेक्षा आपल्याला जास्त इथे घ्यायची नाहीये, कारण आपण लेग जो आहे तो डीप घेतोय। तर बघा, हे झाल्यानंतर आता चेस्टचं मेजरमेंट टाकायचंय। इथे मी 34 इंचाचा ब्लाऊज शिवते, तर मी याचा 8.5 हा चौथा हिस्सा टाकते। जो तुमचा ब्लाऊज आहे त्याचा आपण इथे चौथा पार्ट टाकायचा आहे। 8.5 वरती एक पॉइंट दिलाय, त्यात मार्जिन साठी घेते मी इथे 2 इंच। त्यानंतर खाली जे आहे ते कमरघेरचं मेजरमेंट टाकायचंय। आता 32 इंचाचा इथे माझा कमरघेर आहे, तर मी 8 याचा चौथा पार्ट टाकतेय। वरती आपण घेतले इथे 2 इंच एक्स्ट्रा, खाली मी घेते 2.5 इंच एक्स्ट्रा, कारण आपल्याला पाठीमागचे टक्स टाकायचे, त्यामुळे आपण यात अर्धा इंच जे आहे ते एक्स्ट्रा घेतो। आता बघा, यामध्ये फक्त एक गोष्ट सांगेन, फिक्स वाला जो पॉइंट आहे तो मॅच कधीच करायचा नाही जेव्हा आपण याला स्टिच करतो। फक्त एक्स्ट्रा वाला जो पॉइंट आहे त्यालाच फक्त मॅच करायचंय। आता बघा, हे झाल्यानंतर पाठीमागची जी गोलाई आहे ती द्यायची आपल्याला इथे 1.5 इंचावरती। अजून एक टेक्निक, इथे 1.5 वर घेतल्यानंतर या पॉइंट पासून घ्या 3 इंच, या पॉइंट पासून पण घ्यायचं आपल्याला एक साधारण 3 इंचावरती। बघा, आता हे सांगण्याचं कारण एवढंच की बरेच जे ताई आहेत जे ब्लाऊज शिवतात त्यांचा गोंधळ असा होतो की पाठीमागे ब्लाऊजला इथे चुनी किंवा मग गुढी येते। 3 आपण मेजरमेंट घेतल्यानंतर जो हा 1.5 वाला पॉइंट आहे त्याला आतल्या हाताने या पद्धतीने इथे मॅच करायचा आहे। आता एक्स्ट्रा घ्यायचं नाही, फक्त एवढा कापड जो आहे तो आपल्याला इथे मॅच करून घ्यायचा आहे। आता बघा, हे झाल्यानंतर जसं की मी आधीच म्हटली, गळा जो आहे तो आपल्याला डिझायनर हवाय, पण अस्तरची कटिंग करतोय त्यामुळे यात आपल्याला फार नाही, तर फक्त इथे गळ्याचा घेर खालून मी 1 इंचाने वाढवून घेतलाय। सध्या अस्तरची कटिंग आपण एकदम नॉर्मल नेकने करतोय, डिझायनर याला आपण जे मी तुम्हाला मटेरियल दाखवलं ते दाखवून आपण याला तयार करणार आहोत। पाठीमागचा पार्ट जो आहे तो पूर्ण आपला इथे ड्रॉ करून झाला, याला आपण कट करून घेऊया।
आता पाठीमागचा जो पार्ट आहे त्याला आपण कट करून घेतलाय। या पद्धतीने बॅक पोर्शन आपला रेडी झालाय। पाठीमागचा पार्ट कट करून झालाय। आता आपण खालीचा आपला पार्ट आहे इथे आधी आपल्याला कटोरीची कटिंग करायची आहे। आता इथे आपण 34 इंचासाठी कटोरी जी आहे ती मी इथे घेतली आहे एक 5 इंचाची। हवं तर तुम्ही 5.5 लावू शकता। इथे मी 5 इंचाची कटोरी घेतली। तर बघा तिरकस मेजरमेंट आपल्याला कटोरीचं टाकायचं आधी एक या पॉइंट पासून 5 वरती एक पॉइंट घ्यायचा आहे आणि यात एक्स्ट्रा जे घ्यायचे ते आपल्याला टक्स साठी वाढवायचं आहे 4 इंच। तर बघा साधारण इथे 9 इंचावरती आपण दुसरा पॉइंट देऊया। 4 इंच मी इथे एक्स्ट्रा घेतले। तिरकस पॉइंट जो आहे तो आपल्याला मॅच करून घ्यायचा आहे। हा पॉइंट मॅच झाल्यानंतर 9.5चा सेंट्रल पॉइंट काढायचा आपल्याला। काहीसा जो आहे तो आपण इथे तयार मेजरमेंट दाखवतोय बघा 4.5 इंचावरती। त्यानंतर उभं जो कटोरीचं मेजरमेंट आहे ते घ्यायचं आपण 5.5 इंचावरती। आता यात बघा तुम्हाला प्रश्न पडला असेल की जेव्हा आपण कटोरी ब्लाऊजची उंची वाढवतो तर कटोरीचं मेजरमेंट मग आपण कसं टाकायला हवं। तर बघा यात जे आहे यात आपण योगपट्टी जी आहे ती आपण बिग साईजची लावणार आहोत। जुन्या काळातला ब्लाऊज आपण इथे शिवतोय। तर कटोरीची उंची मी इथे 5.5 इंचावरती घेते आणि खाली जे आहे ते आपण इथे 1.5 इंच वाढवणार आहोत टक्ससाठी। तर 5.5 सेंट्रल पॉइंटला ठेवलाय त्यात अजून आपल्याला 1.5 इंचाचं मेजरमेंट वाढवायचंय। तर हे येईल इथे 7 इंचावरती। प्लसचं चिन्ह रेडी करून घ्यायचं इथे। आपल्याला टाकायचं इथे कटोरीचा जो आपला गळा आहे त्याचं मेजरमेंट टाकायचंय। हे टाकते मी इथे 3 इंचावरती। प्रॉपर आपल्याला गळ्याचा जो आकार असतो त्याप्रमाणे कटोरीचा इथे आपल्याला आकार द्यायचा आहे गळ्याचा या पॉइंट पासून। आता हे दिल्यानंतर आपल्याला कटोरीचा जो घेरा आहे त्याचं मेजरमेंट टाकायचं आहे। टेप आपल्याला सेंटरला ठेवायचा आहे आणि या पॉइंट पासून आता इथे मेजरमेंट येते 5.5 इंचाचं। तर या पॉइंटला सुद्धा आपल्याला 5.5 इंचावरती एक पॉइंट द्यायचा आहे। हे तिघही पॉइंट आपण मॅच करून घेऊया। आता बघा हे पॉइंट मॅच झाल्यानंतर हे जे आपले हुक आयपट्टीचा पॉइंट आहे त्याला सुद्धा आपण इथे मॅच करून घेऊया। टक्सचा पॉइंट खाली आपल्याला मॅच करून घ्यायचा आहे। आता बघा हे झाल्यानंतर दोघेही आहेत टोकं तशी आपल्याला ठेवायची नाहीयेत। तर इथे आपल्याला या पॉइंट पासून साधारण इथे आपल्याला अर्धा इंच आत घ्यायचा आहे आणि इथे जे 2 इंच 4 इंचाचा टक्स वाढवलाय तो 2 इंच या पॉइंट पासून आणि 2 इंच या पॉइंट पासून आणि एवढा पॉइंट आपल्याला इथे कट करायचा आहे। एवढी आपली इथे कटोरी रेडी होतीये। आता बघा ते झाल्यानंतर आडवा टक्स तर जेव्हा मी इथे 4 वाढवला तोच इथे ऍड केलाय टक्स मध्ये। त्यानंतर उभा जो कटोरीचा टक्स आहे तो मी इथे घेणार आहे 1.5 इंच जो की मी वाढवला होता त्यालाच मी इथे टक्स मध्ये ऍड करते या पद्धतीने। आता बघा कटोरी आपली पूर्ण इथे ड्रॉ करून झाली। हिला मी कट करून घेते। आता कटोरीचा जो पॉइंट आहे तो सुद्धा आपल्या इथे कट करून झालाय। दोघे साईडच्या कटोरी आपल्या इथे डबल कापड ठेवला होता। या पद्धतीने आपल्या कटोरी जी आहे ती रेडी झाले। तर बघा आता कटोरी आपल्या इथे रेडी झाले। कटोरी रेडी झाल्यानंतर आता आपण कट करूया इथे साईड पट्टी। तर बघा आता साईड आता या पॉइंट पासून आपण कटोरी कट केली। मग आपण इथे या पॉइंटला बॅक पोर्शन कट केला। जेवढं अस्तर आहे मी अस्तर मध्ये तिथे कटिंग दाखवतेय। तर आता आपल्याला कट करायची इथे साईड पट्टी। तर साईड पट्टीच्या मेजरमेंटसाठी आपला जो कटोरीचा तिरकसा गोलाईवाला पार्ट आहे त्याचं मेजरमेंट घ्यायचंय। तर हे आपल्याला इथे रेडी दाखवतोय 7.5 इंचावरती। तर इथे 7.5 दाखवलंय। इथे टाकताना आपल्याला अर्धा इंच कमी करायचंय। याला तिरकस आपल्याला घ्यायचंय 7 इंचावरती। पहिले मी तुम्हाला इथे तिरकस लाईन लिहून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल। एका त्यांनी कमेंट्स केली होती की त्यांचं जे 1 इंचाचं मेजरमेंट आहे ते बरोबर येत नाही। तर त्यांच्यासाठी स्पेशली आधी तर मी तिरकशी लाईन ड्रॉ करून घेतली आहे। त्यानंतर या पॉइंट पासून आपल्याला उंची घ्यायची आहे साईड पट्टीची साधारण 5 इंचावरती। तर बघा आता या पॉइंटचा मुद्दा आधी आपण क्लिअर करूया।
तिरकशी आपण इथे लाईन दिली आहे, त्यानंतर आपला कटोरीचा जो पार्ट आहे तो तिरकसा नाहीये तर सर्कलमध्ये, तर याला आपल्याला या पॉइंट पासून एक अर्धा इंचाचं मेजरमेंट हा पॉइंट आणि हे तिघही पॉइंट आपल्याला मॅच करायचे सर्कलमध्ये. तुम्ही जर साईड पट्टी पाहिली असणार, आपण ब्लाऊजची जी पेपर पॅटर्न बघतो तर तुमच्या लक्षात येईल हा जो आकार आहे आपला तो सर्कलमध्ये राहतो या पद्धतीने. तर बघा इथे मी हा पॉइंट दिलाय. आता हे दिल्यानंतर शोल्डरचं मेजरमेंट टाकायचंय. शोल्डर आपलं पूर्ण होतं 5.25 इंचाचं, 2 इंचाचा आपण गळ्याचा घेर घेतला होता. गळ्याचा घेरला आपल्याला बाहेर ठेवायचंय आणि त्यानंतर मग 5.25 या पॉइंटवर दुसरा आपल्याला पॉइंट द्यायचं. हे आपलं तयार होतं इथे शोल्डर. आता या पॉइंट पासून आपल्याला मुंडेची जी उंची आहे त्याचं मेजरमेंट टाकायचंय. हे आपण इथे घेतोय 5.5 इंचावरती. आता या पॉइंट पासून चेस्टचं मेजरमेंट टाकायचंय. आता आपला चेस्ट घेर आहे इथे 8.5 इंचाचा, 2 इंचाचा गळ्याचा घेर जो आहे तो आपल्याला बाहेर ठेवायचा आहे. 8.5 वरती एक पॉइंट द्यायचा आहे आणि मार्जिन घ्यायची आपल्याला इथे 2 इंचावरती. तर बघा 8.5, 9.5 आणि 10.5. आता बघा साईड पट्टीचं घेराचं मेजरमेंट टाकताना 1 इंच आत बरोबर येतं. एका ताईंनी कमेंट्स केली होती, त्यांच्यासाठी स्पेशली सांगेन. तर बघा आपण जेव्हा या पद्धतीने इथे टेप ठेवतो तेव्हा हा जो साईड पट्टीचा टेपचा जो घेरा आहे तो बरोबर 1 इंचाचा आहे. त्यामुळे या पद्धतीने जेव्हा आपण टेप ठेवतो तेव्हा इथलं जे मेजरमेंट आहे ते बरोबर 1 इंचाने इथे येतं. बघा या पद्धतीने आतला 1 इंच आणि याच पॉइंट पासून आपण 1.25 म्हणजे 1 आणि जस्ट 2 लाईन एवढं इथे आपण टाकूया साईड पट्टीचा घेरा. हे टाकल्यानंतर आता बघा हा जो आपला कमरेचा पार्ट आहे या पॉइंट पासून आपल्याला अजून कमी न करता चेस्टपेक्षा कमर घेर हा निश्चितच कमी असतो. त्यामुळे याला आहे असंच आपल्याला इथे ठेवायचं आहे. या पद्धतीने साईड पट्टी आपली इथे रेडी होते. हिला आपण कट करून घेऊया. आता बघा साईड पट्टी सुद्धा आपली इथे कट करून झाली आहे. साईड पट्टी आपली इथे रेडी आहे. आता बघा साईड पट्टी कट करून झाली आहे. आता आपण कट करूया इथे योगपट्टी. आता बघा या पॉइंट मध्ये अस्तरवरती आपण साईड पट्टी कट केली. त्यानंतर आता एवढा जो पट्टा होता हा माझ्याकडे ते शिल्लक आहे स्लीव कटिंगसाठी. तर यात आपण आता इथे जो कापड आहे योगपट्टीसाठी थोडं आपल्याला इथे जॉईन करून घ्यायचं आहे. मी इथे डबल कापड ठेवलं आहे. आता योगपट्टी कट करण्यासाठी आधी आपण मेजरमेंट इथे साईड पट्टीचं घेऊया. आता साईड पट्टीचं उंचीचं मेजरमेंट घ्यायचं आहे. आता साईड पट्टीची उंची जी आहे इथे 11.5 तयार आहे. 11.5 रेडी आहे, पण स्टिचिंग झाल्यानंतर ही 10.5 इथे ब्लाऊज मध्ये तयार होऊन येईल. तर बघा 10.5 आहे आणि आपल्याला ब्लाऊजची उंची हवी इथे 14 इंच. तर बघा यात आपल्याला 3.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचंय. योगपट्टी आपल्याला घ्यायची 3.5 इंचाची. 11.5, 12.5, 13.5 आणि 14. तर बघा आधी जो इथे मी डबल कापड ठेवलाय, आधी आपल्याला कमरेचं मेजरमेंट टाकायचंय. तर यात आपण 8 वरती एक पॉइंट देऊया. 32 इंचाचा आपला कमर घेर आहे. 8 वरती एक पॉइंट देऊया 2 इंच परत मार्जिंगसाठी. आता हे दिल्यानंतर आता 3.5 इंचाची योगपट्टी आपल्याला तयार हवी आहे. तर या पॉइंट पासून आपण घेऊया 4.5 इंचावरती 1 इंच एक्स्ट्रा. या पॉइंट पासून आपण घेऊया 4 इंचावरती. या पॉइंट पासून आपण अर्धा इंच याला आपण कमी घेतलंय. तर बघा याचं मेजरमेंट आपल्याला आधी लाईन तिरकशी ड्रॉ करून घेऊया. त्यानंतर याला आकार कसा द्यायचा आहे तर आधी आपण एक बॉक्स टाईप बनवून घेतलंय. तर बघा साधारण हुक पट्टीपासून साधारण इथे आपण टक जो आहे तो 1.5 इंचावरती लागतो या पॉइंट पर्यंत. तर इथे बघा या पॉइंट पासून आपल्याला या थोडासा जो आहे तो उतार द्यायचा या पद्धतीने. तर बघा योगपट्टी पण आपली रेडी आहे. फ्रंट पार्ट आपण डायरेक्टली इथे पूर्ण जो आहे तो कट करून पाहिलाय. हे बघा या पद्धतीने. आता योगपट्टी पण झाली. आता आपण कट करूया इथे स्लीव.
आता यात बघा आपल्याला कापड डबल ठेवायचं आहे, लॉंग स्लीव घ्यायची आहे। ज्या ताईने कमेंट्स केली होती त्यांच्यासाठी स्पेशली डबल कापड ठेवलाय। त्यानंतर याला मी या पद्धतीने करतेय 4 फोल्ड, 4 पदरी आपला आता इथे कापड ठेवून झालंय। बंद बाजूपासून आपल्याला आधी उंची टाकायची, बंद बाजूने माझ्याकडून ठेवून घेतली आहे। या बंद पॉइंट पासून आपल्याला उंची टाकायची। तर उंची आपली ते स्लीवची साधारण 10 इंच हवी आहे, पण आता कापडावर ऍडजस्ट करायचंय। बघा इथे अस्तर हे माझं इथे उंची येते 9 इंचावरती। यात आपल्याला खाली जो आहे तो जॉईंट द्यायचा आहे। साधारण इथे 2 इंचाचं कापड आपल्याला जॉईंट द्यायचं आहे। शिलाईत आपल्याला 1 इंच लागेल, तर इथे मी 2 इंचाचं कापड जॉईंट देईल। उंची आपली आपण टाकून झाली आहे। इथे आपल्याला दंडघेराचं मेजरमेंट टाकायचं आहे। जो तुमचा पूर्ण दंडघेर आहे त्याचा निम्मा पार्ट टाकायचा आहे। सपोज आता इथे 12 इंचाचं दंडघेर आहे, तर इथे मी 6 वरती 1 पॉइंट देईल। आधी जो खालीवर कापड आहे त्याला आपण कट करून घेऊया। आता बघा हे झाल्यानंतर दंडघेर टाकून झाल्यावर एक मार्जिंग द्यायची आपल्याला 1.5 इंचावरती। या मार्जिंगच्या पॉइंट पासून काखेतला मेजरमेंट टाकायचंय वरून आपल्याला 3 इंचावरती। या पॉइंट पासून हा आपला काखेतला पार्ट आहे। उतार निमुडता आपण घेतला इथे 3 इंचावरती। त्यानंतर आपल्याला आता मुंड्याची जे आपली गोलाईचा पार्ट आहे त्याचं मेजरमेंट टाकायचंय। तर बघा इथे आपण जी साईड पट्टी कट केली तिरकस सहीचं मेजरमेंट घेऊया। हे दाखवते आपल्याला 7.5 इंचावरती। तर बस या पॉइंट पासून 7.5 वरती 1 पॉइंट द्यायचा आहे तिरकसचा। यात परत 1.5 इंचाची मार्जिन। बघा हे झाल्यानंतर वरून अर्धा इंचावरती आपल्याला या पद्धतीने स्लीवचा आकार देऊन घ्यायचा आहे। आता बघा स्लीव तर आपली या पद्धतीने रेडी आहे। खाली जो आहे तो आपल्याला स्लीवला इथे जॉईंट द्यायचा आहे। साधारण आपण इथे 2 इंच एक्स्ट्रा कापड घेणार आहोत आणि इथे स्टिच करायला कापड लागेल, म्हणून मी इथे अजून 1 इंच वाढून 3 इंचावरती आपण इथे या पद्धतीने स्लीव जी आहे ती वाढून घेणार आहोत। बघा आता स्लीव तर आपली इथे या पॉइंट पासून आपण कट करणार आहोत, पण त्यानंतर आपल्याला द्यायची फ्रंटची गोलाई। स्लीवला आपल्याला ओपन करून घ्यायची आणि याचा आपण सेंट्रल पॉइंट काढायचा आहे। एक अर्धा इंचाचा हा पॉइंट जो आहे तो आपल्याला याच पद्धतीने इथे कट करून घ्यायचा आहे। हा पार्ट जॉईन करताना आपल्याला फ्रंट पार्टला स्टिच करायचं आहे। बघा या पद्धतीने आता आपली स्लीव सुद्धा इथे रेडी झाली कट करून। आता आपण जे मेन फॅब्रिक होतं त्याच्यावरती आपल्याला सगळा अस्तरचा पार्ट ठेवून आपण कट करून घेऊया। आता बघा इथे एवढाचा माझा हा कापड आहे, जसं की मी आधीच सांगितलं शिल्लक उरलेला कापड आहे कमी जास्त, त्यामुळे आधी आपल्याला ग्रीन पार्टवाली जी आहे ती मला स्लीव हवी इथे। तर आधी मी हा जो कापड याला डबल फोल्ड करून घेतलाय। त्यानंतर जी आपली अस्तरची स्लीव आहे त्याला आपल्याला ठेवायचंय। यात जसं की मी आधी म्हटले आपल्याला 2 इंच एक्स्ट्रा हवाय, त्यामुळे मी हा जो पार्ट आहे तो पूर्ण यात ठेवून आपण असं याला आपण कट करून घेऊ। हे आपण पूर्णपणे ऍडजस्टमेंट करतोय। आपल्याला ब्लाउज ही एकटे हवाय आणि कमी कापडात आपण पूर्ण ब्लाउज जे आहे ते स्टिच करतोय। हा जो इथे काठावाला पार्ट आहे तिथे आपल्याला जे आपली साडीचे काठ आहेत आपण कट केलेले पूर्ण आपल्याला हा पार्ट इथे जॉईन करायचा आहे। त्यामुळे हे जे काठ आहे ते पूर्ण आपल्या काठाने आपण कव्हर करून घेणार आहोत। तर बघा इथे आपले ग्रीन जो आपला कापड आहे त्याची आपण इथे पूर्ण स्लीव कट करून घेतले। आता दुसरं जो आपला कापड आहे शिल्लक ग्रीन कलरचा, याला मी परत इथे डबल ठेवलाय आणि आता बघा आधी तर याला आपल्याला इक्वल करून घ्यायचं आहे व्यवस्थित, जेणेकरून कमी जास्त होणार नाही। या पॉइंट पासून याला मी
एकसारखा इथे कट करून घेते। आता बघा हे झाल्यानंतर आता हा जो आपला अस्तरचा पाठीमागचा पार्ट आहे, यात जेवढा ग्रीन कापडमध्ये आपल्याला कापड भेटतोय तेवढा आपण इथे आधी ठेवणार आहोत या पद्धतीने। आता गळ्याच्या पार्ट पासून खाली एवढा आपण इथे ग्रीन कापड जो आहे तो घेणार आहोत, साधारण एवढा या पार्ट पासून बघा एवढा इथे आपल्याला खाली ग्रीन कापड लावायचं आहे। यात शिलाईमध्ये जॉईंट करायमध्ये एक्स्ट्रा आपल्याला लागेल, तर आपण 1 इंच वाढीव कापड इथे घेतोय बघा या पद्धतीने। आता हात आपला कापड झालाय। आता साडीतला जो आपला शिल्लक कापड आहे त्यात आपल्याला वरचा जो पार्ट आहे पाठीमागचा तो कट करायचा आहे। साडीतला जो कापड आहे तो आपल्या इथे बराचसा शिल्लक आहे, पण आपल्याला थोडं फॅन्सी ब्लाउज हवं त्यामुळे आपण ग्रीन कापडचा इथे वापर करतोय। तर पाठीमागचा जो पार्ट आहे अस्तरचा जसाच तसा मी मेन फॅब्रिक वरती ठेवत आहे आणि फक्त इथे आपल्याला गळ्याची कटिंग करायची नाही, फक्त एक्स्ट्रा जो पार्ट आहे त्याची आपल्याला इथे कटिंग करून घ्यायची आहे। याला आपण कट केलंय, खाली जो आहे तो आपण इथे ग्रीन कापडाचा इथे वापर करणार आहोत। तर बघा आता पाठीमागचा पार्ट कट झालाय। आता फ्रंट पार्ट साठी आपल्याला योगपट्टी आणि कटोरीसाठी यात आपल्याला ग्रीन पार्ट मध्ये कट करायची साधारण योगपट्टी आणि साइड पट्टी। आधी आपण कापड पाहूया आपल्याकडे ग्रीन आहे किंवा नाही ते। आता इथे परत आपण तुम्ही बघत असाल काटावाईज हा तिसरा आपला तुकडा आहे ग्रीन रंगाच्या कापडाचा, यात आपण आता खाली योगपट्टी आपण कट करतोय। आता आपली इथे योगपट्टी सुद्धा ग्रीन रंगाची कट करून झाली। आता आपण कट करूया इथे साइड पट्टी। आता बघा साइड पट्टीसाठी इथे मी परत साडीचंच कापड आपण घेतोय, याला आपण डबल करून घेतलाय। साइड पट्टी आपल्याला इथे ठेवायची आणि आहे तशी साइड पट्टी इथे आपल्याला कट करून घ्यायची। इथे आपली साइड पट्टी पण रेडी आहे। आता आपण कट करूया कटोरी। आता आपण कटोरी कट करायची सिंगल कापड आहे त्यावरती मी अजून आपण दुसरा इथे कापड ठेवतोय। हा कापड सरळ आहे, यावरती आपण उलटा दुसरा कापड ठेवलाय। कटोरी जी आहे ती कटोरी ठेवायची आहे आणि याला आहे तसं आपण किंचित एक्स्ट्रा घेत कट करून घ्यायचं। आता इथे आपली कटोरी सुद्धा कट झाली आहे। इथे आता बघा पूर्ण जे ब्लाउज आहे ते आपलं इथे पूर्ण कट झालंय। आता बघा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पूर्ण कट लावून आपल्याला ब्लाउज जे आहे